लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, नवीन मेसेज आले, राहिलेल्या महिलांना पैसे जमा झाले, परत 1500 रुपये जमा झाले, टोटल आता 18,000 रुपये जमा झालेले आहेत आणि लवकरच 19,500 रुपये सर्व महिलांना जमा होणार आहेत. कारण की लाडक्या बहिणींना 12वा हप्ता जमा झालेला आहे. राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आज 12वा हप्ता 100% जमा होणार आहे आणि ही लेटेस्ट जबरदस्त ओरिजिनल ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आता लगेच होणार आहे 13व्या हप्त्याचं वाटप. आता लगेच होणार आहे 14व्या हप्त्याचं वाटप. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. नागपूर जिल्हा, पुणे जिल्हा, मुंबई, सातारा तसेच इतर 21 जिल्ह्यांमध्ये आता होणार आहे पैसे वाटप. सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेले आहे. नवीन मेसेज आज सकाळीच आलेले आहेत. भरपूर महिलांना पडलेले आहेत. बऱ्याचशा महिलांना काल परवा 2-3 दिवसामध्ये पैसे मिळाले नव्हते, परंतु त्यांची अखेर प्रतीक्षा आज संपलेली आहे. अशा सर्व बहिणींना, माता बहिणींना आज पैसे जमा झालेले आहेत. सर्व महिलांना आता 12वा हप्ता जवळपास जमा झालेला आहे. काही थोड्याफार महिला राहिलेल्या आहेत ज्यांना जून महिन्याचे पैसे मिळणे अजून पेंडिंगला आहे, बाकी आहे. तर अशा बहिणींना सुद्धा आता लवकरच जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आता होणार जुलै महिन्याचा 13वा हप्ता वाटप. पाहूया लेटेस्ट जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे. तर बघा, आज सकाळचा हा मेसेज तुम्ही पाहू शकता. बरेचसे मेसेज आलेले आहेत, नवीन मेसेज आलेले आहेत. आज सकाळी सकाळी भरपूर महिलांना पैसे पडलेले आहेत. भरपूर बहिणींना पैसे आज सकाळी सकाळी जमा सुद्धा झालेले आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर बघा, जून महिन्याचे जून 2025 चे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये क्रेडिटेड टू एअरटेल पेमेंट्स बँक अगेन्स्ट लाडकी बहीण योजना जून 2025. पाहू शकता, जून महिन्याचा आजचा हा मेसेज आहे. या ताईंना आज सकाळी पैसे मिळाले आहेत. आज तारीख आहे 10. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा सर्वांचा दिवस आनंदामध्ये जावो. चला तर आता आपण लाडकी बहीण योजनेच्या मुख्य मेन टॉपिक वरती येऊया आणि पाहूया आजची जबरदस्त लेटेस्ट अशी अपडेट काय आहे. तर आजची अपडेट आहे 13वा हप्ता आता लाडक्या बहिणींना जमा होणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सर्वांना 12 हप्त्याचे पैसे मिळाले. 12 हप्ते व्यवस्थितपणे जमा झाले. 12 हप्त्याचे तुम्हाला पैसे किती मिळाले? तर 12 गुणिले जर तुम्ही 1500 केलं तर टोटल तुम्हाला 18,000 रुपये जमा झालेले आहेत. 18,000 रुपये जमा झाले. मेसेज सुद्धा आले, पैसे सुद्धा तुम्हाला मिळाले. आता वाटप होणार आहे 13वा हप्ता. बघा, 13वा हप्ता आता वाटप होतोय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला एकूण जमा होणार 18,000 प्लस 1500 म्हणजे टोटल 19,500 रुपये महिलांना जमा होणार आहेत. त्यानंतर 13वा हप्ता वाटप झाला की रक्षाबंधनच्या सणाला लगेच 14वा हप्ता वाटप होणार आहे. 14वा हप्ता जमा होणार आहे. कारण की बघा, ऑगस्ट महिना जवळ आलेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आहे भाऊ बहिणींचा अतिशय चांगला सण. ठीक आहे, रक्षाबंधन महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय असा हा सण आहे आणि या सणानिमित्त महिलांना एक भावाच्या तर्फे ओवाळणी म्हणून हे गिफ्ट देण्यात येणार आहे. तुम्हाला 14व्या हप्त्याचं गिफ्ट त्यावेळेस मिळणार आहे. मग त्यावेळेस तुम्हाला किती पैसे एकूण जमा होणार? म्हणजे 14 गुणिले 1500. जर तुम्ही टोटल केलं तर 21,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींना, सर्व महिलांना त्यावेळेस एक साथ जमा होणार आहेत. म्हणजेच महिलांसाठी गुड न्यूज आहे. आत्ताच तुम्हाला नुकताच 12वा हप्ता जमा झालेला आहे आणि आता 13वा आणि 14वा हप्ता लगेच जमा होणार आहे. महिलांसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची बातमी. तर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. आज पैसे 100% जमा होणार आहेत. वेळ आहे पैसे जमा होण्याची. बघा, सकाळी 9 ते 4 वाजता. ज्या बहिणींना 12वा हप्ता मिळाला नाही त्यांना आज 4 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात पैसे मिळतील. जर पहिल्या टप्प्यात पैसे नाही आले तर रात्री संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत, म्हणजेच संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री उशिरा 11-11:30 पर्यंत तुम्हाला हा लाभ 12वा हप्ता जमा होऊन जाईल. त्यामुळे कोणीही काळजी करू नका. तर बघा, लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत. आता होणार आहे जुलै महिन्याचे पैसे वाटप. तारीख निश्चित. बघा, जून महिन्याचे पैसे कधी जमा झाले? काही महिलांना 5 तारखेला मिळाले, काही महिलांना 7 तारखेला पैसे मिळाले, काही महिलांना 8 जुलैला पैसे मिळाले, तर काही महिलांना 9 तारखेला आणि काही महिलांना आज सकाळपासून पैसे मिळत आहेत. ठीक आहे,
तर म्हणजेच थोडक्यात काही महिलांना शनिवारी पैसे आले, काही महिलांना सोमवारी पैसे भेटले, काही महिलांना मंगळवारी पैसे मिळाले, तर काही महिलांना बुधवारी पैसे मिळाले. म्हणजे शक्यतो टप्प्याटप्प्याने सर्वांनाच लाभ जमा झालेला आहे. असं थोडेफार आता महिला उरलेल्या आहेत, नाहीतर जवळपास 12वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना सक्सेसफुली त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट झालेला आहे, जमा झालेला आहे. त्यामुळे आज असणार आहे सर्वात मोठे वाटप. राहिलेल्या सर्व बहिणींना आजच होणार आहे 12वा हप्ता, जून महिन्याचे पैसे जमा. आता तुम्हाला त्यानंतर मिळणार आहे 13वा हप्ता. त्या अगोदर खुशखबर आहे. बघा आता सध्या जुलै महिना सुरू आहे. आज जुलै महिन्याची 10 तारीख आहे. जुलै महिना संपण्यासाठी उरलेले आहेत फक्त 20-21 दिवस. ठीक आहे, 21 दिवस उरलेले आहेत आणि 21 दिवसामध्येच म्हणजेच एकाच महिन्यात जुलै महिन्यामध्येच महिलांना डबल हप्ता मिळणार आहे, डबल पैसे मिळणार आहेत, अशी खुशखबर सांगण्यात आलेली आहे, अशी खुशखबर आलेली आहे. एकाच महिन्यात मिळणार आहेत, डबल पैसे जमा होणार आहेत एकाच महिन्यात. कारण की आता 12वा हप्ता जमा झाला आणि आता लगेच 13वा हप्ता जमा होत असल्यामुळे डबल हप्ता महिलांना जमा होणार आहे. महिलांसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची बातमी. तर बघा जून महिन्याचा हप्ता आता लगेच जमा होणार आहे आणि जमा सुद्धा झालेला आहे. राहिलेल्या महिलांना आज 10 तारखेला पैसे जमा होतील. त्यानंतर लगेच जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना जमा होणार आहे. पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज तुमच्या मोबाईलवरती पडणार आहे. महिलांसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची बातमी. त्यानंतर बघा पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज मोबाईलवरती येतो. ₹1500 क्रेडिटेड टू एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंट अगेन्स्ट लाडकी बहीण जून 2025. रेफरन्स आयडी वगैरे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे पैसे जमा झाल्याच्या नंतर तुम्हाला आता सेम हा मेसेज आहे जून महिन्याचा. या ठिकाणी स्पष्टपणे मेन्शन केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी फक्त डिफरन्स असा येणार, जूनच्या ऐवजी जुलै असणार. हे लक्षामध्ये घ्या. जुलै 2025 चे आता लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. आता कधी येणार, कोणत्या तारखेला पैसे येणार, डेट काय असणार, त्यानंतर टाइम काय असणार, म्हणजे तारीख कोणती असणार, वेळ कोणता असणार, सर्व जबरदस्त लेटेस्ट असे आपण अपडेट पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सर्व लाडक्या बहिणींच्या, सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये. ₹1500 जमा झालेले आहेत एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंटमध्ये. पैसे ट्रान्सफर झालेले आहेत, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालेलं आहे, पेमेंट इनिशिएट झालं आहे, मनी बँकेमध्ये क्रेडिट झालेलं आहे, ऑर्डर सक्सेसफुल झालेलं आहे. सर्व लाडक्या बहिणींना जवळपास 2.5 कोटी, बघा 2,47,00,000 2.47 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये वरूनच आता पैसे टाकण्यात आले आहेत 12व्या हप्त्याचे. म्हणजे इन शॉर्ट आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 1 वर्षाचे पैसे जमा झाले. 12 महिने म्हणजेच 1 वर्ष, 12 महिने म्हणजे 1 वर्ष, म्हणजे 12 हप्ते 12 महिने 1 वर्ष चे पैसे तुम्हाला मिळाले. एकूण पैसे किती मिळाले? ₹18,000 मिळाले. तुम्हाला 18,000 पैकी तुम्ही कितीचा लाभ घेतला आता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. समजा जर तुम्ही लवकर अर्ज केला असेल तर तुम्ही सर्वच 18,000चे 18,000 तुम्हाला लाभ मिळाला असेल, 12चे 12 हप्ते मिळाले असतील. समजा तुम्ही 11 हप्त्यांचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला 16,500 मिळाले असतील. जर तुम्ही 10 हप्त्याचा लाभ घेऊ शकला असाल, लेट 2 महिने फॉर्म लेट भरला असेल, उशिरा भरला असेल, काही कारण असेल, तांत्रिक अडचणी वगैरे असतील किंवा काही पण कारण असू द्या, तर तुम्हाला 15,000 जमा झालेले असतील. जर तुम्ही 9 हप्त्याचा लाभ मिळवू शकला असाल तर तुम्हाला टोटल ₹13,500 आतापर्यंत लाडकी बहीण या लोकप्रिय महाराष्ट्र राज्यातील योजनेमधून तुम्हाला जमा झाले असतील. तर बघा जुलै 2024 पासून ही योजना सुरू झाली आहे आणि जून 2025 पर्यंत हे पैसे वाटप झालेले आहेत. आता वाटप होणार आहे जुलै 2025 चे पैसे. ठीक आहे. 1 वर्ष या योजनेला पूर्ण झालेले आहे. 1 वर्ष वर्धापन दिन आता आहे लाडकी बहीण योजनेचा. 1 वर्ष ही योजना महायुती सरकारने सक्सेसफुली व्यवस्थितपणे चालवून दाखवलेली आहे. त्यामुळे आता होणार आहेत फक्त आणि फक्त पैसे वाटप. महिलांसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची बातमी. तर आता आपण अपडेट पाहूया. तुम्हाला 12वा हप्ता मिळाला, आता 13वा हप्ता मिळणार आहे, 14वा हप्ता मिळणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना जो पहिला हप्ता मिळाला होता, तो पहिला हप्ता जमा झाला होता, अशा प्रकारचा मेसेज आला होता. फर्स्ट जो हप्ता होता त्यावेळेस लाडक्या बहिणी खूप खुश झाल्या होत्या, कारण की पहिल्यांदाच अशा एका योजनेतून महिलांना लाभ दिला जात होता. त्यामुळे बघा पहिला जो हप्ता आला होता तो जुलै महिन्यामध्ये आला होता गेल्या वर्षी 2024 आणि लाभ कितीचा देण्यात आला होता? ₹1,500. ठीक आहे. आणि हा जो पहिला हप्ता होता आणि हा जो दुसरा हप्ता होता म्हणजे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचे हे दोन्ही हप्ते एकत्र दिले होते टप्प्याटप्प्याने 2 टप्प्यामध्ये. दुसरा हप्ता जो होता तो होता ऑगस्ट महिन्याचा 2024. याचा सुद्धा लाभ होता 1,500. म्हणजे दुसरा जो हप्त्याचे ₹1,500 होते, हे ₹1,500 अधिक पहिला जो हप्ता होता, फर्स्ट हप्ता होता, या फर्स्ट हप्त्याचे 1,500 असे दोन्ही हप्त्यांचे 1,500 प्लस 1,500 असे मिळून लाडक्या बहिणींना ₹3,000 जमा करण्यात आले होते. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला तिसरा हप्ता, थर्ड हप्ता जमा करण्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज पडला
तिसरा हप्ता होता सप्टेंबर महिन्याचा. सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये त्यानंतर जमा करण्यात आले. हा हप्ता सोलो जमा करण्यात आला, म्हणजे सिंगल जमा करण्यात आला होता. त्यानंतर जमा करण्यात आला होता चौथा हप्ता, महिलांच्या खात्यामध्ये चौथा हप्ता. चौथा हप्ता होता इलेक्शन निवडणुकीच्या अगोदर. ऑक्टोबर महिन्याचा चौथा हप्ता होता 2024चा. या हप्त्याचा लाभ सुद्धा होता 1500 रुपये. मग त्यामुळे निवडणुका असल्यामुळे, आचारसंहिता लागणार असल्यामुळे तुम्हाला चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता होता नोव्हेंबर महिन्याचा 2024चा 1500. हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र दिले होते. 1500 अधिक 1500 मिळून डायरेक्टली थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये थेट 3000 रुपये त्यावेळेस जमा करण्यात आलं होतं. अशा प्रकारे नियोजन झालं होतं. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि इलेक्शन झालं. निवडणुका पार पडल्या, सर्व गोष्टी झाल्या आणि महायुती सरकार पुन्हा निवडून आले लाडक्या बहिणी या योजनेमुळे. लाडकी बहीण योजना निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली होती. त्यानंतर तुम्हाला वाटप करण्यात आला सहावा हप्ता. सहाव्या हप्त्याचे पैसे होते डिसेंबर महिन्याचे 2024चे 1500 रुपये तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये व्यवस्थितपणे जमा करण्यात आले. त्यानंतर नवीन वर्ष सुरू झाले, 2024 वर्ष संपले, 2025 वर्ष सुरू झाले आणि त्यानंतर जमा करण्यात आला सातवा हप्ता. बघा, सातवा हप्ता जमा करण्यात आला होता त्याच्यानंतर. आणि लक्षामध्ये घ्या, सातवा हप्ता जमा करण्यात आला जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि तुम्हाला त्यावेळेस सुद्धा 1500 रुपयेच लाभ देण्यात आला होता जानेवारी महिन्याच्या सातव्या हप्त्यासाठी. त्यानंतर आठवा हप्ता होता फेब्रुवारी 2025चा. 1500 रुपयांचा लाभ तुम्हाला सक्सेसफुली जमा करण्यात आला आणि आठवा हप्ता सुद्धा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये सक्सेसफुली ट्रान्झॅक्शन करण्यात आलं होतं आणि आठवा हप्ता सुद्धा सर्वांच्या बँक खात्यामध्ये व्यवस्थितपणे जमा झाला होता. त्यानंतर जमा करण्यात आला नववा हप्ता. नववा हप्ता होता मार्च महिन्याचा. ठीक आहे, मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे मिळाला. महिला दिनानिमित्त मार्च महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले. त्यानंतर बघा, पुढचा जो हप्ता होता तो होता 10वा हप्ता. 10वा हप्ता पण सक्सेसफुली व्यवस्थितपणे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला. एप्रिल महिन्याचे 1500 रुपये महिलांना मिळाले. त्यानंतरचा 11वा जो हप्ता होता, 11वा हप्ता होता मे महिन्याचा. मे महिन्याचे पैसे सुद्धा महिलांना 1500 रुपयाचा लाभ व्यवस्थितपणे मिळाला. त्यानंतर आता पाठीमागच्या महिन्याचा जो लाभ होता, अखेर 1 वर्ष लाडकी बहीण योजनेला पूर्ण होत होते आणि 12वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला. व्यवस्थितपणे 1500 रुपये तुम्हाला सर्वांना मिळाले. आता ज्या महिलांना अजूनपर्यंत 12वा हप्त्याचे 1500 मिळाले नाही, त्या महिलांनी काळजी करू नका. आजच तुम्हाला हे पैसे 100% जमा होणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत, रात्री उशिरापर्यंत पैसे जमा होणार आहेत. आतापर्यंत तुम्हाला टोटल 12 हप्ते जमा झाले सर्व महिलांना. ठीक आहे, त्यानंतर आता जमा होणार आहे 13वा हप्ता. बघा, 13व्या हप्त्याचे पैसे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये आता पडणार आहेत. अशा प्रकारे मेसेज येणार आहे. जुलै महिन्याचे सुद्धा 1500 रुपये आता लगेच लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत, अशी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. आता होणार आहे 12वा हप्ता जमा झालेला आहे. आता होणार आहे 13वा हप्ता. तर 12वा हप्ता काही महिलांना मिळणे अजून बाकी आहे. जवळपास 90 ते 95% महिलांना, बघा 90 ते 95% महिलांना 12वा हप्ता जमा झालाय. मेसेज सुद्धा त्यांच्या मोबाईलवरती आलेला आहे पैसे जमा झाल्याचा. बघा, पैसे वाटप चालू होतं 5 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत. आज 10 तारीख आहे. आज अंतिम फायनल वाटप असणार आहे. आज एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. राहिलेल्या सर्व महिलांना आजच 12वा हप्ता मिळणार आहे. थोड्याफार मोजक्याच महिला राहिलेल्या आहेत, 4-5% महिला राहिलेल्या आहेत ज्यांना अजूनपर्यंत 12वा हप्त्याचे पैसे आले नाहीत. आता 12वा हप्त्याचे पैसे मिळण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करणे महत्वाचे आहे. जसे की तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक ठेवा. ठीक आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक ठेवा. त्यानंतर तुमची जी डीबीटी आहे ती ऍक्टिव्ह ठेवा. म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह मीन्स इन शॉर्ट म्हणजे आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा. बँकेची केवायसी कंप्लीट ठेवा. तुमचं बेनिफिशरी स्टेटस हा ऍक्टिव्ह मध्ये असला पाहिजे. सर्व गोष्टी ओके ठेवा, जेणेकरून तुम्हाला 12वा हप्ता जमा होण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. ह्या सर्व गोष्टी फॉलो करा. ठीक आहे, त्यानंतर लाडकी बहीण योजना नियम मध्ये बसत असाल, तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल तर कोणत्या राज्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय हे कमेंट करा. महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यामध्ये टोटल 12 हप्ते जमा झालेले आहेत. राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील सर्व महिलांना आजच 12वा हप्ता जमा होणार आहे. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. सर्वांनाच 12वा हप्ता आजच मिळणार आहे. तर बघा, 12व्या हप्त्याचे पैसे जमा झाले. आता होणार आहे 13वा हप्ता वाटप. तर 13व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला कधीपर्यंत मिळतील, त्या अगोदर आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल तर्फे तुम्हाला मिळणार आहे एक गिफ्ट. आपल्या चॅनल तर्फे होणार आहे पैठणी साडीचं वाटप. पैठणी साडीचा गिव्ह अवे केला जाणार आहे. तर बघा, 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाटप केल्या जाणार आहेत. ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 200K होतील, 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. 2 लकी विनर जिंकणार आहेत पैठणी साडी.
तर आता ही पैठणी साडी कोणाला मिळणार? तर बघा, या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना पैठणी साडी ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी त्यांच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. तसेच बघा, ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर झाले होते त्यावेळेस आपण एक पैठणी साडीचं वाटप केलं होतं. आता 2 लाख होणार आहेत, त्यामुळे 2 पैठणी साड्या. ज्यावेळेस 3 लाख सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती होतील त्यावेळेस 3 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. ज्यावेळेस 4 लाख सबस्क्रायबर होतील त्यावेळेस 4 पैठणी साड्या आपल्या चॅनल तर्फे दिल्या जाणार आहेत. 5 लाख होतील त्यावेळेस 5 पैठणी साड्या दिल्या जाणार आहेत. आता सध्या आपलं नेक्स्ट टार्गेट आहे 2 लाख सबस्क्रायबरचं. त्यामुळे 2 पैठणी साड्या ज्या दिवशी 200K होतील त्या दिवशी वाटप होतील. त्यामुळे सर्वांनी या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करा, एक चांगली कमेंट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता ज्या महिलांना 12वा हप्ता मिळाला नाहीये अशा महिलांसाठी खुशखबर, आजच तुम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होणार आहे.